विद्यार्थी मित्रांनो, मी सोन्ने सर, सोन्ने क्लासेस उस्मानाबाद. बघा, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा पाठीमागचा जो टॉपिक आपण पाहिला तो होता मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. आपण त्याच्यानंतर चालू करतोय एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. टायटल लिहायचं सगळ्यांनी, एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. जर तुम्हाला प्लांटचं फिजिओलॉजी समजून घ्यायची असेल, शरीरशास्त्र समजून घ्यायचं असेल, तर त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणारा टॉपिक आहे एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच फ्लॉवरिंग प्लांट्स कोणाला म्हणायचं याचा अर्थ सांगितलेला आहे. फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे कोण? अँजिओस्पर्म्स. ज्यांना फ्लावर्स येतात त्यांना म्हणतो फ्लॉवरिंग प्लांट्स. इयत्ता 9वी मध्ये असताना आपण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहिलं. प्लांट्स आर बेसिकली ऑफ टू टाइप्स, दॅट इज द क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये पाहिलं थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, आणि फॅनेरोगॅम्स मध्ये पाहिलं जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. हे 9वीत झाले. याच्यातले अँजिओस्पर्म्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट. ज्यांना फुलं येतात त्यांना अँजिओस्पर्म्स म्हणायचं बेटा. ज्याला माहित नाही त्यांना बाजूला कुठेतरी लिहून ठेवायचं. ANGIOSPERMS, अँजिओस्पर्म्स. कळतंय का? चला लक्ष द्या. आपल्याला एनाटॉमी शिकायची आहे. याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये मॉर्फोलॉजी पाहिली आपण. सर, व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन मॉर्फोलॉजी अँड एनाटॉमी? म्हणून पहिल्यांदा हेही नोट करायचं बेटा, मॉर्फोलॉजी म्हणजे काय असतं आणि एनाटॉमी म्हणजे काय असतं. मॉर्फोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर. जेव्हा आम्ही एखाद्या सजीवाच्या बाह्य गुणधर्माचा अभ्यास करतो, दादा लक्ष दे. बाह्य गुणधर्मांचा अभ्यास म्हणजे काय? एखादं गोरज दिसतंय, काळच दिसतंय, उंचच आहे, बुटकच आहे, कान लांबच आहे, आकुडच आहे, नाक नटच आहे, नाक लांब नाकाचंच आहे, डाबऱ्या नाकाचंच आहे. कळतंय का? ह्या बाह्य गुणधर्मांचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा त्याला म्हणायचं मॉर्फोलॉजी. अरे काय म्हणायचं? म्हणून मॉर्फोलॉजीची डेफिनेशन काय होत असते? तर मॉर्फोलॉजी इज द स्टडी कशाची? एक्सटर्नल म्हणजे बाह्य फीचर्स किंवा गुणधर्म. एक्सटर्नल फीचर्स, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. फीचर्स म्हणजे पण गुणधर्म, वैशिष्ट्य, बाह्य वैशिष्ट्यांचा, बाह्य गुणधर्मांचा अभ्यास करणं, याला काय म्हणायचं ताई? मॉर्फोलॉजी. अरे काय म्हणायचं? बोलायचं. काय म्हणायचं? कशाला म्हणायचं मॉर्फोलॉजी? माझ्यासोबत म्हणा, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. काय म्हणायचं बेटा याला? मॉर्फोलॉजी. जर बाहेरून अभ्यास केला तर मॉर्फोलॉजी. और अगर अंदर झाक के देखा, जर आतून अभ्यास केला तर त्याला म्हणायचं एनाटॉमी. काय म्हणायचं बेटा? एनाटॉमी. कशाला म्हणायचं? स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. स्टडी ऑफ, लिहायचं, इंटरनल स्ट्रक्चर. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर, याला काय म्हणायचं? एनाटॉमी. एक्सटर्नल स्ट्रक्चर, बाह्य रचनेचा अभ्यास केला मॉर्फोलॉजी. आणि आतमध्ये काय काय आहे, बरोबर आहे का नाही? आता प्लांटच्या बाबतीत शिकायचंय आपल्याला, पण ह्युमन बिंगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर समजा आतून कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या टिश्यू आहेत, वगैरे वगैरे अशा गोष्टींचा अभ्यास करणं, याला काय म्हणायचं? सिंपल एनाटॉमी. प्लांटच्या बाबतीत खालून वर पाणी चढत जातंय खरं, पण वाहून नेतंय कोण? बरोबर आहे की नाही? कशाच्या माध्यमातून वाहून नेलं जातं, याचा अभ्यास करायचा आपल्याला. म्हणजे कशाचा अभ्यास करायचा बेटा? एनाटॉमी. युलिउलुस रोपट, बरोबर आहे की नाही? युलिउलुस रोपट एवढं मोठं फडगाणं कसं काय होतं बरं? याचा अभ्यास करायचा आपल्याला, की आतून कोण रिस्पॉन्सिबल आहे, याला म्हणायचं एनाटॉमी. अरे कळतं का? अरे कळतं का नाही? या टॉपिकचं इंट्रोडक्शन पाहू बेटा. चालू चालूच लिहून घ्यायचं, नोट करून घ्यायच्या महत्वाच्या गोष्टी. चला आपण या टॉपिकचं इंट्रोडक्शन पाहू. इंट्रोडक्शन मध्ये काय? एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्सचं इंट्रोडक्शन बघा. इंट्रोडक्शन मध्ये आम्हाला एनसीईआरटी मध्ये काय सांगितलंय? आम्हाला सांगितलंय कुठल्याही सजीवाचं शरीर हे कशापासून तयार झालेलं असतं? सेल पासून. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आम्हाला सांगितलं, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे कोण? सजीव. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड ऑफ, म्हणजे कशापासून तयार झालेले आहेत? सेल्स. अरे कशापासून? सेल. सर्व सजीव पेशींपासून तयार झालेले असतात. बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सजीवांच्या रचनेचं सगळ्यात मूलभूत एकक काय? सेल. अरे काय आहे एकक?
कळतंय का? बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ काय आहे बेटा? सेल आहे. चला पुढे लक्ष द्या. पुन्हा आम्हाला इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय? आम्हाला सांगितलं लक्ष दे, इंट्रोडक्शन मध्ये आम्हाला सांगितलं या सेल ज्या असतात की नाही, भरपूर सेल एकत्र येतात, ग्रुप ऑफ सेल और सेल ऑर्गनायझेस. सेल काय करतात? एकत्र येतात. बाबा काय करतात? सेल एकत्र येतात. सेल काय करतात? एकत्र येतात. सेल एकत्र येतात म्हणजे काय होतात? इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर, मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगा. ऑर्गॅनाइज होणे, एकत्र येणे. सेल्स ऑर्गॅनाइजेस टू फॉर्म टिश्यू. अरे काय तयार करतं बाबा? लक्षात ठेवायचं. पेशी एकत्र येतात आणि काय तयार करतात? टिश्यू. एक सेल सिंपल, पेशी एकच सेल, आणि त्या जवळ जवळ आल्याने बंच ग्रुप तयार केला की काय झालं? टिश्यू. अरे काय तयार केलं? कळतंय का? अशा प्रकारे टिश्यू सुद्धा ऑर्गनाइज होतो. अरे बाबा नीट लक्ष दे, टिश्यू सुद्धा एकत्र येतात. काय तयार करतात मग? ऑर्गन तयार करतात, अवयव तयार करतात. दिस इज डायरेक्ट फ्रॉम अंगणवाडी बरं का. काय तयार करतात बेटा? अवयव तयार करतात. बरोबर आहे की नाही? आपल्या बॉडीमध्ये पण तेच झालंय. सेल्स एकत्र आल्या, टिश्यू तयार झालं. टिश्यू एकत्र आले, ऑर्गन तयार झाला. कान आपला ऑर्गन आहे, नाक ऑर्गन आहे, डोळा ऑर्गन आहे. हे ऑर्गन्स आहेत. बरोबर आहे की नाही? फुसफुस, फुसफुस, फुफ्फुस, लंग्स ते पण काय ऑर्गनच आहे. ज्यात दिल क्यों धक-धक करता है? ओ सर्क्युलेटरी सिस्टम्स के लिए. बरोबर आहे की नाही? वो दिल भी क्या है? ऑर्गनच आहे. किडनी काय? ऑर्गनच आहे. बरोबर आहे की नाही? स्टमक काय? ऑर्गनच आहे. हे कसे तयार झाले ऑर्गन? सर वेगवेगळे टिश्यू एकत्र आले, ऑर्गन तयार केले. बरोबर आहे की नाही? पण बघा वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे जसं की माउथ आहे, हे अन्न नलिकेचं इसोफॅगस आहे, स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे. शब्द ऐकलेत सगळ्यांनी? आतडा आहे. याने एक ऑर्गनची सिस्टीम तयार केली बेटा. काय तयार केली? ऑर्गनची सिस्टीम. असं सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर ऑर्गन्स एकत्र येतात आणि काय तयार करतात? प्लांट असू दे नाहीतर ॲनिमल असू दे, ऑर्गन एकत्र येतात आणि तयार करतात ऑर्गन सिस्टीम. अरे बाबा काय तयार करतात? ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम. आणि अशा वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम जसं की आपल्या ह्युमन बिंग मध्ये बघा, नर्वस सिस्टीम, चेतापेशी संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वासोच्छवास संस्था, श्वासोच्छवास, रेस्पिरेटरी सिस्टीम. कळतंय का? एक्सक्रिटरी सिस्टीम. अरे कळतंय का? या सगळ्या सिस्टीम एकत्र येतात आणि एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करतात, लाईफ फॉर्म तयार करतात. याच्यापासून ॲनिमल किंवा प्लांट तयार होतो. म्हणजे ऑर्गन सिस्टीम एकत्र येते आणि याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. काय तयार होतो बेटा? सजीव. याच्यापासून खरं तर आहे का नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला पूर्णत्व येतं. तुम्हाला पुन्हा ते मिसकन्सेप्शन होईल. म्हणजे मी सांगतो याच्यापासून प्लांट तयार होतो किंवा ॲनिमल तयार होतो, असं थोडक्यात सांगतो. एखादा वनस्पती आहे किंवा प्राणी आहे असा तयार होतो. हे तुम्हाला कळालंय का? मी काय सांगितलं बाबा? लक्ष दे, काय सांगितलं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप फ्रॉम दगड. कशापासून तयार झाले सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम? दगड. सेल्स पासून तयार झाले. सेल्स कम्स टुगेदर टू फॉर्म टिश्यू, कम्स टुगेदर टू फॉर्म ऑर्गन, कम्स टुगेदर टू फॉर्म अँड ऑर्गन सिस्टीम फॉर्म्स होल ऑर्गॅनिझम. म्हणजे प्लांट किंवा ॲनिमल. ओके टोके संपतराव डोके. अरे कळतं का नाही? अरे कळतं का नाही? समजतं? एकदम क्रिस्टल क्लिअर बेटा. अरे समजे की नाही समजे? ठीक आहे. आता आम्हाला काय शिकायचं या टॉपिक मध्ये? खरं तर सर आम्हाला ऑर्गन्स, हे ऑर्गनची सिस्टीम आणि तयार झालेले प्लांट हे जर समजून घ्यायचं असेल तर बेसिक आम्हाला टिश्यू समजून घ्यावा लागेल. सेल्स एकत्र येतात आणि टिश्यू तयार केला जातो. आम्हाला काय सांगितलं पहिल्यांदा? टिश्यू. आणि म्हणून आमचं नेक्स्ट टायटल असेल बेटा टिश्यू. काय? टिश्यू. चला टिश्यू आपलं टायटल पुढचं टिश्यू. टिश्यू. व्हॉट इज टिश्यू? टिश्यूची डेफिनेशन लक्षात ठेवायची. सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टिश्यू? टिश्यूची डेफिनेशन काय आहे बघा. टिश्यू म्हणजे काय? मी काय सांगितलं? सेल एकत्र येतात आणि काय तयार होतो? कम ऑन. सेल एकत्र येतात आणि काय तयार होतं?
टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. टिश्यू म्हणजे काय आहे? पेशींचा समूह आहे. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. ठीक आहे, याच्या पुढचं सांग. हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड कॉमन फंक्शन. म्हणजे पेशींचा समूह एकत्र आला. थोडक्यात सांगतो, पेशींचा समूह इथं एकत्र आला, बरोबर आहे का नाही? याचं काम काय? हे कानाशी रिलेटेडच काहीतरी काम आहे. आणि इथं पण पेशींचा समूह एकत्र आलाय. म्हणजे इथल्या पेशींचा समूह हाही टिश्यूचा आहे आणि इथल्या पेशींचा समूह हाही टिश्यूचा आहे. पण इथल्या पेशींचा समूह एक कॉमन फंक्शन परफॉर्म करण्यासाठी आलाय. मग ज्या पेशींचा समूह एकच काहीतरी कॉमन फंक्शन परफॉर्म करण्यासाठी आलाय त्यालाच काय म्हणायचं? अरे काय म्हणायचं? व्हॉट इज टिश्यू? लक्ष देता इकडे बघ. व्हॉट इज टिश्यू? ग्रुप ऑफ सेल्स. लिहायचं काय टिश्यू असतं? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. कम ऑन. ग्रुप ऑफ सेल्स, पेशींचा समूह. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स having कॉमन ओरिजिन, ज्यांचा उदय पण एकाच ठिकाणावरून झालाय. म्हणजे एकाच सेल पासून कुठल्या तरी तयार झालेल्या ह्या पेशी आहेत भरपूर आणि त्यांचा समूह आहे. कळतंय का? ओरिजिन म्हणजे काय? उगम, स्रोत. कळतंय का? स्रोत कळतं का? लक्ष द्या. ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड फंक्शन सुद्धा कसं असलं पाहिजे त्यांचं सगळ्यांचं? कॉमन फंक्शन. ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड कॉमन फंक्शन. याला काय म्हणायचं? अशा ग्रुपला काय म्हणायचं बेटा? कॉल्ड टिश्यू. याला म्हणायचं टिश्यू. ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड कॉमन फंक्शन कॉल्ड. हे टिश्यूची डेफिनेशन सोपी आहे की नाही रे? कशाला म्हणायचं बेटा टिश्यू? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स, पेशींचा समूह. कसल्या पेशींचा समूह? हॅव्हिंग कॉमन ओरिजिन, ज्यांचा ओरिजिन कसं आहे? म्हणजे तयार कोणापासून तरी एकापासूनच झालेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? अँड हॅव्हिंग कॉमन फंक्शन, त्यांचं फंक्शन सुद्धा सगळ्यांचं सारखंच आहे. अशा पेशींच्या समूहाला काय म्हणावे? टिश्यू म्हणावे. काय म्हणावे बेटा? क्लियर आहे. चलो आगे चलते. आता हे जे टिश्यू आहेत का नाही, हे वेगवेगळ्या प्रकारचे. अँड नाउ लेट्स सी द टाइप्स ऑफ टिश्यू. कळतंय का? हे टिश्यू प्लांट्स मध्ये पाहतोय आम्ही. हे प्लांट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात. अॅनिमल्स मध्ये 4 बेसिक टाइपचे टिश्यू आहेत. आपण ते अॅनिमलचे टिश्यू शिकत असताना शिकू. स्किनवर असणारी इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, हे अॅनिमल्स मध्ये टाइप आहे. ते अॅनिमलचं टिश्यू शिकत असताना आपण ते शिकू. पण आपण शिकतो आता प्लांटचे टिश्यू. आणि आता बघा प्लांट टिश्यू कोणत्या 2 मुख्य प्रकारचे आहेत. लक्ष द्या. चला मी खाली सांगतोय टाइप्स ऑफ टिश्यू. टिश्यूचं काय सांगायला लागलो मी बेटा? टाइप्स. कशाचे टाइप्स सांगायला लागलो मी? टिश्यूचे. ओ सर, हे टिश्यूचे प्रकार आहे. गावातल्या लोकांचे प्रकार बघा. गावातले लोक, ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे ग्रुप ऑफ लोक. हॅव्हिंग कॉमन ओरिजिन म्हणजे कसं? एकाच खुटातली 2-3 पिढ्या मागं गेले की एकच म्हातारे होती, त्याच्यापासून झालेला हा पसारा. दॅट इज कॉल्ड अ टिश्यू. काय म्हणायचं त्याला? कळतंय का? लक्ष द्या. बर, मग त्या टिश्यूत बी काय असतं? एकच आडनाव असेल तर ह्यांचं एक बेट, त्यांचं एक बेट, त्यांचं एक बेट. खालची गल्ली वरची गल्ली असतं का नसतं? बंद पडलं? हा, बॅटरी लो म्हणतोय वय. 1 मिनिट. चला गॉट इट. हे असू दे, लक्ष द्या. चला बघा मी काय सांगत होतो? टिश्यूचे प्रकार, बरोबर आहे की नाही? आता आपण जर म्हटलं की आपण प्रत्येक जण एक सेल, उगा उदाहरण दाखल बरं का, तर ग्रुप ऑफ सेल म्हणजे आपली भाऊकी. आपली भाऊकी कशी तयार झाली? मागं पुढं 2-4 पिढ्या मागं गेले, कुणीतरी एकच म्हातारी होती, बरोबर आहे की नाही? हॅव्हिंग कॉमन ओरिजिन आणि सगळ्यांचं कॉमन फंक्शन. एका भाऊकीतले लोक बघा सारखेपणा असतो वागण्यात. हा ना, भांडकुदळ तर भांडकुदळ, नाही भांडणार तर नाहीच भांडणार, असं काहीतरी सारखेपणा असतो. कॉमन फंक्शन. कळतं? त्याला काय म्हणायचं बेटा? टिश्यू. अरे काय म्हणायचं? बर, पण ह्या टिश्यूचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. असं एकाच गावातले 2-2 आडनाव म्हणून आपण, एक साळुंके आडनाव आहे, दुसऱ्यानं काहीतरी पाटील बिटील आडनाव आहे, बरोबर आहे का नाही? जो ऍक्टिव्ह आहे, बरोबर आहे का नाही, त्याला वेगळा ग्रुप म्हणायचं. जे ऍक्टिव्ह नाही त्याला वेगळा ग्रुप म्हणायचा. आता म्हणू नका साळुंके ऍक्टिव्ह आहे का पाटील ऍक्टिव्ह आहे, लागायची भांडणं.
आम्हाला का नाही ऍक्टिव्ह म्हणले, कळतंय का? आता टिश्यूचे जे टाईप्स आहेत बेटा, लक्ष द्या, 2 प्रकारचे मुख्य टिश्यू आहेत आणि ते कशाच्या आधारावर आहेत? टाईप्स. म्हणून इथं बेस लिहितो मी. कशाच्या आधारावर वर्गीकरण केलं गुरुजी? ऑन द बेसिस ऑफ, बेसिस म्हणजे च्या आधारे, च्या बेसच्या आधारे, ऑन द बेसिस ऑफ ॲबिलिटी टू डिवाइड, ॲबिलिटी टू डिवाइड. जर त्या सेलची विभागणी करून घेण्याची क्षमता असेल तर आणि नसेल तर. On the basis of ability to divide, these tissues are basically 2 types. 2 प्रकारचे टिश्यू आहेत. कशाच्या आधारावर? ऑन द बेसिस ऑफ ॲबिलिटी टू. हे अवघड आहे काही? काहीच अवघड नाही बेटा. बघा, 2 प्रकारचे टिश्यू असतात. किती टाईपचे असतात? 2 टाईप्स. किती प्रकार आहेत? 2 टाईप्स. आणि सर कोणते प्रकार आहेत तो 2? लक्ष दे बाबा. प्रकार नंबर 1, प्रकार नंबर 2. प्रकार नंबर 1 नाव बघा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू. नाव काय? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि दुसरा असतो परमनंट टिश्यू. लिहून घे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरा प्रकार कोणता आहे? परमनंट टिश्यू. आता लक्ष द्या, झाडामध्ये झाडामध्ये पेशींचा समूह आहे, त्याला आम्ही म्हटलं टिश्यू. पण टिश्यूचे 2 प्रकार, खालची गल्ली वरची गल्ली, बाहेरचे आतले, जसं प्रकार असतात की नाही? अरे कळतंय का नाही? तसेच 2 प्रकार. कोणते 2 प्रकार? मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. म्हणजे कसं? मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे यंग टिश्यू. थोडक्यात सांगायचं झालं तर तरुण पिढी. म्हणजे कसं? ज्यांच्याकडे डिवाइड होण्याची ॲबिलिटी आहे बाबा, ज्यांच्याकडे डिवाइड होण्याची ॲबिलिटी आहे, म्हणजे ग्रुप ऑफ सेल, अशा पेशींचा समूह ज्या पेशी एकाच्या 2, 2च्या 4, मायटोसिस मिओसिस ऐकले का तुम्ही? ज्यांच्याकडे डिवाइड होण्याची क्षमता असते त्यांना काय म्हणायचं? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आम्ही कशाच्या आधारे टाइप्स सांगितले? ऑन द बेसिस ऑफ ॲबिलिटी टू डिवाइड. ज्यांच्याकडे डिवाइड होण्याची ॲबिलिटी आहे, मेरिस्टेमॅटिक टिश्यू एबल टू डिवाइड. हा डिवाइड व्हायला सक्षम आहे, यांच्याकडे दम आहे, हे डिवाइड होते बॉ. एकाचे 2, 2चे 4, यु नो 2चे 4. स्वस्ती श्री, ते नाही रे, ते वेगळे, हे वेगळे. हा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू हॅव ॲबिलिटी टू डिवाइड. विभागणी होण्याची क्षमता असणारे त्यांना काय म्हणायचं? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. काय म्हणायचं? अरे बोला ना यार, खाल्लं का नाही? हा ना, तुम्ही असं कर, शिळा भात खाऊन आल्यासारखं बसले. हा ना, कालचा शिळा भात, आज कालची संध्याकाळची भाजी, उग तेच रस्सा टाकून खाल्ल्यासारखं उगा आपलं. हा ना, असं बघायला लागले. फ्रेश बसा, एकदम टवटवीत दिसले पाहिजे, एकदम फ्रेश. चलो, 2 टाइप्स मेरिस्टेमॅटिक टिश्यू एबल टू डिवाइड. ज्याच्याकडे डिवाइड होण्याची क्षमता आहे त्याला काय म्हणायचं दादा? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि ज्याच्याकडे डिवाइड होण्याची क्षमता नाही, परमनंट टिश्यू. लूज ॲबिलिटी टू डिवाइड म्हणजे ज्यांनी डिवाइड होण्याची क्षमता गमवून बसलेले आहेत. म्हणजे कसं? एकेकाळी यांच्याकडे सुद्धा क्षमता होती. कशाची? डिवाइड होण्याची. एकाचे 2, 2चे 4, 4च्या 8. तुम्ही म्हणतात ते मी समजतं ते नाही रे. मायटोसिस आणि मिओसिसनं डिवाइड होण्याची ॲबिलिटी होती यांच्याकडं, पण आता ती ॲबिलिटी नाही. दे लूज करणे म्हणजे सर फिट करणे असतं ना, त्याच्या अपोजिट लूज करणे. लॉस करणे, हा ना, मला ते म्हणायचं. लूज करणे, लॉस करणे, गमवून बसणे. काय गमवलं यांनी? ॲबिलिटी टू डिवाइड. आणि काय झाले आता? ही परमनंट. आमचा कार्यक्रम आता परमनंट झाला. आमच्याकडे काय डिवाइड व्हायची क्षमता नाही बाबा. तुमचं तुम्ही बघा. आपला विस्तार कसा झाडाचा विस्तार कसा वाढवायचा हे आता सगळं कोणाच्या हातात? कोणाच्या? मेरिस्टेमॅटिक टिश्यूच्या. अरे कोणाच्या? हा, परमनंट टिश्यूच्या हातात आता काही उरलेलं नाही. तो फक्त आधार म्हणून उभा आहे. काय म्हणून उभा आहे? आधार म्हणून उभा आहे. त्या झाडाला आधार प्रोव्हाइड करण्यासाठी. बाबा, हा ना, तुम्ही लय वेगळ्या अर्थाने घ्यायला लागले. काय बोलावं का नाही आम्ही? हा ना, लक्ष द्या. ऐका, कळायलंय का? क कमळाचं कळे की नाही कळे? अरे अच्छे से कळे की नाही?
कळले काय टिश्यू? व्हॉट इज टिश्यू बेटा? मला डेफिनेशन सांगा टिश्यूची. चला, टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड कॉमन बरं. टिश्यूज आर ऑफ हाऊ मेनी टाइप्स? टिश्यूज आर ऑफ बेसिकली ऑफ two types on the basis of ability to divide. If they are able to divide, they are called young tissue or meristematic tissue, and if they lose ability to divide, then they are called permanent tissue. They do not have ability. म्हणजे once they have ability, म्हणजे एक काळ होता की त्यांच्याकडे पण क्षमता होती बाबा डिवाइड होण्याची, पण नंतर काय झाले ते परमनंट झाले. अरे कळतंय का नाही? अरे काय लागा तुम्ही, कळतं का नाही? मोठ्या आवाजात सांगा. यस ना बेटा? व्हेरी गुड. चलो आगे चलते. आता हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू आहेत का नाही, यांच्यात बी मोकार प्रकार. किती प्रकार? मोकार प्रकार आहे तिकडे बी. लक्ष द्या ऐका. बघा, आपल्याला पहिल्यांदा पाहायचं मेरिस्टेमॅटिक टिश्यू, आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाइप्स पण पाहायचे बेटा. आपलं नेक्स्ट टायटल काय असेल? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. असं चॅप्टर मध्ये हळू 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 आपण आत शिरायला लागलो. कळतं का? चला दे लक्ष बाबा. मेरिस्टेमॅटिक टिश्यू ले. मेरिस्टेमॅटिक टिश्यू चला दे लक्ष. इकडे बघ, इकडे बघ, लक्ष दे. असं ना तुम्ही धरून आणल्यावर का बसता काय मला कळलं नाही. हा ना, धरून आणल्यावर असं कसल्या सुट्ट्या चालल्या होत्या, अवघड झालंय. हा ना असं का? हा ना, आणि चेहरे बघितले का नाही, कायम असं वाटतंय काहीतरी दुःखी कष्टी चेहरा आहे. हा ना, काहीतरी ना बाबा फार मोठा आघात झालाय मनावर असं वाटतंय. हा ना, कायम असं तो हा ना, फ्रेश बसायचं, जरा टवटवीत बसायचं. लक्ष दे बाबा, ऐक. मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे अशा प्रकारच्या पेशींचा समूह ज्याच्यातल्या पेशी काय आहेत? एबल टू बरोबर आहे का नाही? ज्यांच्याकडे डिवाइड होण्याची क्षमता आहे त्यांना काय म्हणायचं बेटा? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. बरोबर आहे का नाही? दिस मेरिस्टेमॅटिक टिश्यूज, these are the only tissue which are responsible for the growth of plant. हेच एकमेव मात्र टिश्यू आहेत की ज्यांच्यामुळे झाडाची वाढ होते. कळतंय का? मी तुला समजून सांगतो बाबा, आधी लक्ष दे ऐक. फॉर एक्झाम्पल, दिस इज द झाड. व्हॉट इज दिस? दिस इज दॅट अँड दॅट इज दिस. दिस इज नॉनसेन्स. काय हे? नॉनसेन्स आहे वय. दिस इज द स्टेम. काय हे? यू नो स्टेम. अरे कळतं का? स्टेम. हा, स्टेम. आणि त्याच्यानंतर काय बाबा हे? दिस इज दिस रूट, आणि हे दिस आर द डिव्हिजन्स ऑफ रूट. असं ना, फाट्याला फाटा, फाट्याला फाटा, मग सरमकुंडी फाटा, की लगेच सन्नवाडी फाटा, की वाशी फाटा. यो, कळतंय का? लक्ष द्या. व्हॉट दिस आर दी फाटेज. काय आहेत हे? फाटेज. यू नो फाटेज. लक्ष द्या ऐका. हे वरती स्टेम आहे बाबा, खाली हे रूट आहे. लक्ष द्या, मी काय सांगतोय समजून घे. झाड लक्ष द्या, एवढं असणारं झाड. आम्ही जर याच झाडाला मी तुम्हाला दाखवलं का नाही, हे अगोदर केवढं होतं माहिती का? हे अगोदर डिस्क. लक्ष द्या, हे का नाही, हे ऐका. आता हे समजा मी याला दाखवतो तुम्हाला. आधी केवढं होतं? हे आधी ना डिस्क एवढूच होतं. एवढूच होतं. कळतंय का? याचं काय हळू 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 विकासच झाला, थांबानाच. कळतंय का? अरे कळतंय का? लांबतच चाललंय. पसारा सगळीकडेच वाढतच चाललाय. म्हणजे अगोदर वाढत असताना तुम्ही ऑब्झर्व करा, लक्ष द्या. आधी झाड उभं वाढतं, आणि एकदा उभं वाढायचं थांबलं का नाही की मग आडवं वाढतं. बाबा हे तुम्हाला कळतंय का? यस ना बेटा? अरे कळतंय का नाही? कळतंय का? मग द टिश्यू विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट, झाडाच्या वाढीसाठी रिस्पॉन्सिबल असणारा टिश्यू कोणता? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. अरे बाबा, ज्याच्याकडे डिवाइड व्हायची क्षमता आहे, म्हणजे ते एकाचे दोन, दोनाचे चार केले तर वाढ होईल ना. मग ती जबाबदारी सगळी कोणावर आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यूवर. कळतं का? परमनंट टिश्यूचं काम काय होणार
नाही नाही, कधीतरी मेरिस्टेमॅटिक होतं ते बी, त्याचं काम केलं त्यानं, बसलो फापडात येऊन आपलं कुठंतरी हिथं मध्ये 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 कुठंतरी. कळतं का? अरे कळतं का? चला पुढे लक्ष द्या, ऐका. आता हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात, मी काय लिहिलं, पहिलं वाक्य काय सांगतो, रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट. These are the tissue which are responsible for झाडाची वाढ, ग्रोथ ऑफ प्लांट. अरे ग्रोथ ऑफ प्लांट म्हणजे काय पप्या? झाडाची वाढ. तर झाडाच्या वाढीसाठी कारणीभूत असणारा एकमेव टिश्यू नाव त्याच मेरिस्टेमॅटिक टिश्यू. काय नाव आहे बेटा? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. कळतं का? चला पुढे लक्ष द्या, ऐका. पुन्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे मेरिस्टेमॅटिक टिश्यू, पण वेगवेगळ्या प्रकारचे. वरच्या शेंड्यातला, हा ना, मधल्या दांड्यातला म्हणजे फाटीवरचा, पुन्हा रूटवरचाच, इकडचाच तिकडचाच. आता पाहू आपण, लक्ष द्या, ऐका. ऐका, लक्ष द्या. हा ऐका, इकडे बघा, लक्ष द्या. मला सांगा, मला सांगा, हे झाडावर पानं असतात का नसतात? हो, येस ना बेटा? लक्ष द्या. पहिली गोष्ट तर काय सर, कसं आहे माहितीये का, झाडावरची पानं पुन्हा येतात. आम्ही मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये शिकलो की या स्टेम वरती काय प्रेझेंट असतात असे, आणि इंटरनोड्स, नोड्स आणि बराबर छे. अरे पडे की नाही पडे बेटा? पडे, बरोबर आहे का नाही? याला काय म्हणायचं? नोड म्हणायचं. अबा काय म्हणायचं याला? हे मध्ये जे उसाचा दांडा कांड पडलं त्याला म्हटलं नोड, आणि दोन कांड्याच्या मधला स्पेस आहे त्याला म्हटलं इंटरनोड. दिस इज फ्रॉम अंगणवाडी नाही रे, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. कळतं का? अरे कळतं का? याच्या आधीच्या धड्यात आपण शिकलो थोडं. अरे पडे की नाही पडे? आज लय टवट विचारा दिसायला भाऊ अचानक, हा ना, ह्यांचाच फक्त, बाकीच्याच नाही, हा ना. गोंधन बिंधन लावून आले तर लक्ष द्या. हा, रोज लावता गंध? कुंकू का लावते? कुंकू का लावता? असंच कुंकू लावलं म्हणून म्हणलं चांगलं दिसतंय म्हणून. होय, मला वाटलं असं कुंकून म्हणलं कोणाचं आहे का आहे, कसं काय लावलंय. चला लक्ष द्या, ऐका. हा, म्हणजे पोरं तर लाईन लावत, कुंकू का लावत असते पोरं बी, हा ना. ते भिक्षुने बी लावले त्यामुळे म्हणतोय ते लावत असते की. हा, चला लक्ष द्या, ऐका. इकडे बघ, लक्ष द्या. नोड आहे, इंटरनोड आहे, नोड आहे, इंटरनोड आहे, नोड आहे, इंटरनोड आहे, नोड आहे, इंटरनोड आहे. आता काय होतं बरं सांगा सर तुम्हीच, काय होतं ते? या नोड वरून, लक्ष द्या बेटा, या नोड वरून सर अशी पानं येतात, झाडाची पानं येतात. अरे येतात का नाही? येतात. ठीक आहे, लक्ष द्या, ऐका. आता मी पानच दाखवली तर सगळं झाड भरून जाईल. पानं. अरे येतात का नाही? याच नोड पासून एखादी झाडाला अशी फांदी फुटायला चालू होते. फुटते का नाही? अरे फुटते का नाही? मला तुला टाईप्स सांगायचे टिश्यूचे. लक्ष दे बेटा, ऐक. सर सुरुवातीला हे झाड आहे का नाही, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला हे झाड किती होतं? अरे किती होतं? एवढं डिचकं होतं. किती होतं? डिचकं होतं, बरोबर आहे की नाही? उगा बारीक होतं, एवढीच नव्हतं सर. आणि त्याचं बागानं केवढं मोठं झालं. अरे कळतंय का नाही? झाड कसं मोठं झालं कळतं का? लक्ष द्या. एवढं झाड होतं बाबा, त्याचं केवढं मोठं झाड झालं ते मी असं म्हणतोय. लक्ष द्या, ऐका. ऐका बेटा, लक्ष द्या, ऐका. आता हे जे झाड एवढं मोठं झालंय, याला रिस्पॉन्सिबल कोण आहे नेमकं? म्हणजे लक्ष द्या, ऐक, टाइमपास करू नको, लक्ष द्या, ऐक मी काय सांगतो. झाडाची उंची वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? झाडाला पानं आली, फांद्या फुटल्या, याच्यासाठी कोणता मेरिस्टेमॅटिक टिश्यू रिस्पॉन्सिबल आहे? कळतंय? झाडाच्या रूट्सची लांबी वाढली, याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? याच्या आधारेच खरं तर या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे वेगवेगळे टाइप्स आहेत. अँड नाउ लेट्स सी द टाइप्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. जे लक्ष दे, ऐक, मी लाल पेन दाखवतो. जे मला सांगा, ह्याला काय म्हणायचं? शूट म्हणायचं. काय म्हणायचं बेटा? जे जमिनीच्या वरती असतं ताई त्याला शूट म्हणायचं, जमिनीच्या खाली असतं त्याला रूट म्हणायचं, वर असतं त्याला, खाली असतं त्याला रूट म्हणायचं. शूटच्या टीपला जे असतं, शूटच्या शेंड्यात जे असतं की नाही त्याला म्हणायचं शेंड्यातलं अपायकल मेरिस्टेम म्हणायचं. काय म्हणायचं या मेरिस्टेमला? अपायकल मेरिस्टेम, म्हणजे शेंड्यातलं मेरिस्टेम. काय म्हटलं याला? अपायकल मेरिस्टेम. शूटच्या टीपला त्याला म्हटलं अपायकल मेरिस्टेम. रूटच्या पण जे टीपला आहे की नाही, यू नो, दिस इज द टीप, दिस इज द शेंडा विच इज एबल टू डिवाइड अँड रिडिवाइड अँड इन्क्रीज द लेंथ ऑफ द प्लांट. मेरिस्टेमॅटिक टिश्यू इथं पण होतं, अपायकल मेरिस्टेम म्हटलं होतं आपण, आठवतं का?
रिजन्स आठवतात? रिजन्स ऑफ रूट आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये शिकलो बेटा. याला काय म्हणायचं? याला सुद्धा म्हणायचं सर अपायकल मेरिस्टेम. काय म्हणायचं दादा? अपायकल मेरिस्टेम. किसकी स्टेम? वाव, मेरिस्टेम. कळतं? अपायकल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम म्हणजे अपायकल या शब्दाचा अर्थच लक्षात ठेवायचा, शेंडा. वरच्या शेंड्यात खालच्या शेंड्यात जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट असतं विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द प्लांट दॅट इज कॉल्ड अपायकल मेरिस्टेम. इज दिस अवघड? नो अवघड. दिस इज द मोकार सोपं. बरोबर आहे की नाही? काय अडचणीचा विषय असायचं कारण नाही. पुन्हा बघा, आणखीन एक प्रकारचा टिश्यू असतो सर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ दिस लीव्स. असे त्याच्यावरती पानं वगैरे तयार होतात. इथून पान तयार झालं, इथं पण प्रेझेंट आहे, याच्यापासून एखादी फांदी तयार होईल. कसं काय फांदी तयार होईल बरं? कारण इथला जो टिश्यू आहे का नाही सर, तो एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 लांबवलं. बरोबर आहे का नाही? अशा फांदी आली, पान आलं, फूल आलं. अरे कळतंय का? म्हणजे काहीतरी नवीन तयार कधी होईल जर ॲबिलिटी टू डिवाइड असेल तर. मग अशा प्रकारचा मध्ये मध्ये असणाराच टिश्यू बट विच फॉर्म्स द ब्रांचेस, लीव्स, अशा प्रकारचा जर टिश्यू असेल तर याला म्हणायचं इंटर कॅलरी मेरिस्टेम. लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं बेटा? नाव बघा, लक्ष द्या. याचं नाव आहे इंटर कॅलरी मेरिस्टेम. इथं नाव लिहितोय मी. काय नाव आहे बेटा याचं? इंटर कॅलरी, CALARY, इंटर कॅलरी मेरिस्टेम. किती प्रकारचे मेरिस्टेम पाहिले आपण? 2. अपायकल मेरिस्टेम आणि इंटर कॅलरी मेरिस्टेम. कळतंय का? कळतंय का? कळतंय? कळतंय का नाही? कळतंय बेटा. चलो आगे चलते. सर वन मोर टाइप ऑफ मेरिस्टेम इज देअर. आणखीन एक प्रकारचा मेरिस्टेम असतो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, लक्ष द्या बेटा, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द लॅटरल ग्रोथ ऑफ प्लांट. म्हणजे मी मगाशी दाखवलं का नाही कसं झाड असं वाढत 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 गेलं की पुन्हा कसं वाढायला चालू करतं? असं घेर धरतं, यु नो, डबरं डुबरं होतं. हे कळतंय का भिक्षू? अरे कळतं का नाही? लक्ष द्या. असं वाढल्यावर कसं वाढतं? पुन्हा असं वाढतं. कळतंय का? त्याला काय म्हणायचं? ऐका, द टिश्यू विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द गर्थ. गर्थ म्हणजे काय? घेर. गर्थ ऑफ द स्टेम अँड दॅट टिश्यू विच इज प्रेझेंट मध्ये मध्ये. आता खरं तर हा कुठं प्रेझेंट असतो? लक्ष द्या, ऐका. हा असा मध्ये मध्येच प्रेझेंट असतो. इथं मध्ये मध्येच प्रेझेंट असतो, मध्ये मध्येच प्रेझेंट असतो, असा मध्ये मध्ये. आणि हा मध्ये मध्ये प्रेझेंट असणारा टिश्यू याचं नाव काय? तर बेटा याचं नाव आहे एक मिनिट. याचं नाव काय? तर याचं नाव आहे लॅटरल मेरिस्टेम. काय नाव आहे बेटा याचं? याचं नाव आहे लॅटरल मेरिस्टेम. लक्ष द्या, ते मध्येच प्रेझेंट असणारे टिश्यू त्यांचं नाव आहे LATE. काय नाव आहे? लॅटरल मेरिस्टेम. लक्ष द्या, ऐका. लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? लॅटरल म्हणजे बाजू. लॅटरल म्हणजे काय? बाजूची वाढ होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा टिश्यू, त्याला काय म्हणायचं? लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. शेंड्यातली वाढ होण्यासाठी अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. इंटर कॅलरी, इंटर या शब्दाचा अर्थ असतो मध्ये मध्ये, मधली मधली वाढ होण्यासाठी इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. इज दिस अवघड? नो अवघड. अरे कळतंय का नाही बेटा? चला लक्ष द्या बघा. 3 प्रकारचे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत. अपायकल मेरिस्टेम, नाव सांगा मला, कमॉन. अपायकल, इंटर कॅलरी, लॅटरल. अपायकल, इंटर कॅलरी आणि हे कळालंय का तुम्हाला? मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाइप्स सांगतो मी तुम्हाला. काय सांगायलो मी? मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाइप्स. इथं लिहितो मी टाइप्स. आता बघा, टाइप्स खरं तर मुख्य 2च प्रकारचे. आपण तसं बोललोच नाही काही. आणि सर कोणते व 2 प्रकार मी सांगतो तुम्हाला. पहिला प्रकार असतो प्रायमरी मेरिस्टेम. कोणता प्रकार बेटा? प्रायमरी मेरिस्टेम. आणि दुसरा प्रकार असतो सेकंडरी मेरिस्टेम. प्राइमरी मेरिस्टेम आणि सेकंडरी मेरिस्टेम. सर ये नहीं समझे, जरा अच्छे से समझाओ. अरे समजाते ना बेटा? लक्ष द्या, ऐका. प्रायमरी मेरिस्टेम म्हणजे कोण? ऐका, लक्ष द्या. मला सांगा, लहान लेकराचं आता ना मायबापाची इच्छा असते का? लेकरू एवढं एवढंच आहे, त्याला घेर असाच वाढावा, त्यांना आडवच वाढावं, उभं वाढूच नाही. इच्छा कशी असते? त्यानं कसं वाढावं? उभं वाढावं. म्हणजे प्रायमरी ग्रोथ कशी व्हावी? त्याची लेंथ इन्क्रीज झाली पाहिजे.
मग याला काय म्हणायचं? प्रायमरी ग्रोथ. काय म्हणायचं? आणि एकदा उंची वाढली की पुन्हा काय वाढावं? गर्थ वाढावे, गिअर वाढावा. बरोबर का नाही? एकदा उंची वाढली की पुन्हा नुसतंच काळी राहून जमत नाही, पुन्हा ना असं गिअर बिअर वाढावं लागतंय, असं व्हावं लागतंय. याला म्हणायचं सेकंडरी ग्रोथ. काय म्हणायचं दादा? प्रायमरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्याला म्हणायचं प्रायमरी मेरिस्टेम आणि सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्याला म्हणायचं सेकंडरी मेरिस्टेम. आणि तुम्हाला प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ कळाली का? उंची वाढणे याला काय म्हणायचं? आणि गिअर वाढणे याला काय म्हणायचं? सेकंडरी मेरिस्टेम. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा याच्यातलं कोणतं मेरिस्टेम उंची वाढवल? अपायकल मेरिस्टेम उंची वाढवतं. प्रायमरी ग्रोथ मध्ये इंटरकॅलरी मेरिस्टेम पण पानं बिनं प्रायमरी ग्रोथच आहे. पण सेकंडरी ग्रोथ कोणामुळे होते? लॅटरल मेरिस्टेम. नुसता घेर कोणामुळे वाढतो? हे तर आवर्जून सांगितलं ना यार. हे काय कशामुळे यार दाखवलेत? म्हणजे अशा वाढीसाठी रिस्पॉन्सिबल कोण असतं? लॅटरल मेरिस्टेम. कळतंय का? मग मला सांगा प्रायमरी मेरिस्टेम कोण आहे? कम ऑन. याच्यात पुन्हा प्रायमरी मेरिस्टेम कोण आहे? अपायकल मेरिस्टेम आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम आणि दुसरा आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम. बर, त्याच्यानंतर सेकंडरी मेरिस्टेम कोण आहे मला सांगा? अरे सेकंडरी मेरिस्टेम कोण आहे? लॅटरल मेरिस्टेम इज द सेकंडरी मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम हे सेकंडरी मेरिस्टेम आहे सर. बार कळतंय? हे तुम्हाला कळालंय का? डायग्राम काढायची, डायग्राम सखट बाजूला लिहून ठेवायचं. पटपटल्या. अपायकल मेरिस्टेम is present at the apex of shoot and root. इंटरकॅलरी मेरिस्टेम इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ लीफ. म्हणजे ऍक्च्युअली इट इज प्रेझेंट ऑन द नोड. हे कशावर प्रेझेंट आहे? नोड्स वरती. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग दी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ लीफ, ब्रांचेस. कळतंय का? बर, लॅटरल मेरिस्टेम कुठं प्रेझेंट असतं? खरं तर जे मध्ये परमनंट टिश्यू झालाय का नाही, आपण फक्त मेरिस्टेमॅटिक पाहिला झाडातला, मध्येच काय झालेलं असतं? मध्ये जे जाताना दाखवलाच नाही तो कोणता आहे? परमनंट. त्या परमनंटच्या मध्येच कोण शिरलंय? लॅटरल मेरिस्टेम. दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी सेकंडरी ग्रोथ ऑफ प्लांट. हे सगळं आपण काय पाहिलं बेटा? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यू नंतर नेक्स्ट क्लास मध्ये आपण काय पाहणार आहे? बेटा? परमनंट टिश्यू. तब तक के लिए टाटा बाय बाय.